असं आहे की मांजरा परिवाराने 3150 रुपये भाव जाहीर केलेला आहे। त्याच पद्धतीचा भाव नांदेड जिल्ह्यामध्ये भावरावणी आणि इतर ठिकाणी द्यावा असं जे तुमचं मत आहे। खरं तर अशोकराव नेहमी देशमुख मंडळीला दाबण्याचा प्रयत्न करतात, ते दबतात की नाही मला माहिती नाही, पण अशोकरावांना खरंच देशमुखांना दाबायचं असेल तर 3150 पेक्षा अधिकचा भाव देऊन शेतकऱ्यांची दिवाळी साजरी करावी अशा पद्धतीची विनंती आहे। परवा त्यांचं मी एक स्टेटमेंट वाचलं की सहकारी संस्थेमध्ये राजकारण करू नये। तर एक मित्र म्हणून मला त्यांना एवढंच सांगायचे की कारखाना स्थापन झालं तसं तुमच्या ताब्यात आहे, कारखान्यामध्ये कोणी राजकारण करत नाही, चांगलं वाईट हे तुमच्या नशिबात आहे आणि कारखाना किती फायद्यात आहे, कारखाना कशा पद्धतीने चालतो, कारखाना काय भाव देऊ शकतो हे त्यांनी शेतकऱ्यांना सांगून त्यांनी वर्चस्व निर्माण करावं अशा पद्धतीचं माझं मत आहे। गेले अनेक वर्ष झाले एवढे सत्तेत आहेत आणि सत्तेतला कारखाना म्हणून लोक त्या कारखान्याकडे बघतायत। शेजारच्या लातूर जिल्ह्यामधला कारखाना 3150 देऊ शकतो, मग नांदेडचा का देऊ शकत नाही? आणि देऊ शकत नसेल तर त्यांनी खुलासा करावा की मी या कारणामुळे देऊ शकत नाही।